नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे जानकी व्रत करायला तयार होते. म्हणून गुरुजी तिला संकल्प सोडायला सांगतात आणि सांगतात की हे व्रत अवघड आहे, निर्जळी व्रत करायचं आहे आणि 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तरीसुद्धा जानकी ते म्हणते की माझे सासरे, माझ्या वडिलांसारखे असलेले माझे सासरे शुद्धीवर येण्यासाठी मी कितीही अवघड व्रत इथे पूर्ण करीन, असं ती इथे म्हणते आणि संकल्प सोडते. देवीला हळदी कुंकू वाहते आणि मग व्रताची सुरुवात करते. देवीला प्रदक्षिणा घालायला इथे ती चालू करते आणि देवीची प्रार्थना करत असते की लवकरात लवकर नाना इथे शुद्धीवर आले पाहिजेत, कारण ते शुद्धीवर येणं खरंच खूप गरजेचं आहे असं ती इथे सांगते देवीला. आणि मग इथे ती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करते, देवीची प्रार्थना करते की नानांना लवकरात लवकर शुद्ध येऊ दे आणि त्याचबरोबर ऐश्वर्याचा जो काही खरा चेहरा आहे तो सगळ्यांसमोर आणण्याची मला ताकद द्या, असं ती इथे म्हणते. देवीला मनोभावे प्रार्थना करते आणि प्रदक्षिणा घालायला सुरुवात करते. तर इकडे हॉस्पिटलमध्ये नाना अजून शुद्धीवर आलेले नाही आहेत. शर्वरी आणि सारंग दोघेजण इथे नानांना बघतायत लांबूनच. शर्वरी परत इथे सारंगला म्हणते, कारण सारंग इथे सगळं सांगतो घडलेलं काय असेल ते. तर इकडे शर्वरी म्हणते की जानकी वहिनींनी नानासाहेबांना ढकललं हे ऐकायलाच कसं तरी होतंय आणि माझा नाही बसत आहे यावर विश्वास. जानकी वहिनी असं काही करेल यावर माझा अजिबात विश्वास नाही आहे. तर इकडे सारंग सांगत असतो, नाही, ऐश्वर्याने सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि त्यांनी पण शपथ घेऊन सांगितलं आहे. तर इकडे शर्वरी म्हणते की अरे पण असं जर का असेल तर आपण पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. तर पोलिसांचं नाव ऐकल्यानंतरच इकडे सारंग म्हणतो की नाही, पोलिसांचं नाव काढू नकोस. आईनं सक्त ताकीद दिली की ही घरातली गोष्ट आहे, घरातच राहिली पाहिजे, घराच्या बाहेर इथे जाता कामा नाही आहे आणि पोलिसांना आपण नाही कळवायचं, असं सगळं बोलत असतात दोघं जण. तोपर्यंत इथे पोलिसांनी एंट्री घेतली बरं का प्रेक्षकांनो. आता बघूया पुढे काय होतंय ते. पोलीस आतमध्ये येतानाच ऋषिकेश रणदिवे असं म्हणून विचारत येतात आणि मग सगळं अख्खं रणदिवे कुटुंब पोलिसांच्या इथे जातं. तर पोलीस विचारतात की आम्हाला असं कळलं की नानासाहेब जे काही पडलेत जिन्यावरून, तर ते पडले नव्हते, तर तो घातपात होता असा आम्हाला एक निनावी फोन करण्यात आला आहे आणि तसं जर का काही असेल तर तुम्ही आम्हाला आत्ताच सांगा, म्हणजे आम्हाला पुढची ॲक्शन घ्यावी लागेल. तर इकडे सुमित्राई घाबरून पुढे येत आहेत. आता बघूया सुमित्राई काय सांगतायत ते, कारण त्यांनीच तर सांगितलं होतं कुणाला काही सांगायचं नाही, पण पोलिसांना आलेलं बघून आता त्या नेमकं काय उत्तर देतील ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले बरं का प्रेक्षकांनो. तर इकडे जानकी देवळात प्रदक्षिणा घालतीये, देवाची प्रार्थना करते देवीची आणि ती प्रदक्षिणा इथे घालते आणि तेवढ्यात इथे प्रेक्षकांनो जे इथे पोलीस आलेत, तर पोलीस आलेत तर संशयाची सुई जानकीवर घेतली गेली आहे. आता बघूया पुढे काय होते ते. तर पोलीस इथे म्हणतायत की आम्हाला असा एक फोन आला होता आणि कोण बोलत होतं फोनवर, तर एका बाईचा फोन होता असं म्हणून सांगतात ते. आणि त्याच्यावर तिकडे सुमित्राई म्हणतात की नाही, नानासाहेब पडलेत, फक्त ते पाय घसरूनच पडलेत, त्यांना कोणी ढकललेलं नाही आहे. तर इथे ऐश्वर्या पण आणि पुढे येते आणि म्हणते की हो की आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो खाली आणि नानासाहेब अचानक पाय घसरून पडलेत, तुम्हाला कोणीतरी इथे चुकीची माहिती दिली असं ती एकदम नाटकीपणाने बोलत असते. आणि तुम्हाला कोणी फोन केला असं ती विचारते, म्हणजे कोणी जेंट्स होता का? तर पोलीस सांगतात की नाही, जेंट्स नाही, कोणीतरी लेडीजच होती इथे. आणि मग ऐश्वर्या म्हणते म्हणजे कोणीतरी घरातनंच आपल्या फोन केला असेल असं ती मुद्दामून इथे सांगते. बिचारी जानकी तिकडे घालते प्रदक्षिणा आणि इकडे ऐश्वर्या तिच्याबद्दल इथे काय उठवते बघा की जानकी वहिनीनेच फोन केला असेल म्हणून. आणि आता बघूया संशय खरा ठरतोय का, जानकीनंच फोन केला आहे का. तर इथे प्रदक्षिणा आता इथे पूर्ण होत आलेत. जानकीच्या ती देवाला प्रार्थना करते. ऋषिकेश ऐश्वर्याचा जो काही नाटकीपणा चाललाय तो मात्र इथे बघतोय. जानकीच्या इथे प्रदक्षिणा आता पूर्ण झाल्या आहेत, ती नमस्कार करते देवीला. तोपर्यंत गुरुजी येत आहेत आणि म्हणतात हा अंगारा जो काही आहे तो घे आणि नानासाहेबांना लाव, आणि म्हणजे नानासाहेबांना शुद्धीवर येण्यासाठी लवकरात लवकर इथे मदत होईल, देवीचा प्रसाद, देवीचा आशीर्वाद मिळेल असं म्हणून गुरुजी सांगतायत. आणि जानकी तो अंगारा हातात घेते, देवीला प्रार्थना करते की माझे वडिलांसारखे असणारे सासरे लवकरात लवकर शुद्धीवर येऊ देत, त्यांच्यावर आलेलं संकट जे काही आहे ते दूर होऊ देत, अशी इथे देवीला प्रार्थना करते. आणि गुरुजींनी जो काही अंगारा दिला आहे ती घेते आणि इकडे देवळातून बाहेर पडते. गुरुजी सांगतायत की व्रत कठीण आहे, तू व्रत करायला सुरुवात केलं आहेस तर देवी तुला बळ देईल अशी म्हणून प्रार्थना गुरुजी सुद्धा करतात. जानकी तो अंगारा हातात घेते, देवीला परत एकदा मनोभावे प्रार्थना करते, हात जोडून नमस्कार करते आणि इथे दवाखान्यात जायला निघते. आता बघूया दवाखान्यात गेल्यावर नेमकं काय घडणार आहे ते, कारण इकडे पोलीस तर आलेले आहेत आणि संशयाची सुई इथे जानकीवर ऐश्वर्याने बरोबर फिरवून ठेवली
बोलवली आहे, कारण ती इथे नाहीच आहे दवाखान्यात आणि लगेच ती नाही आहे इथे असं म्हणून सांगतात. पोलीस विचारतात कुठे गेल्यात त्या, तर जानकी कोण आणि त्या कुठे गेल्यात. आणि तोपर्यंत इकडे जानकीची एंट्री झाली आहे. तर ऐश्वर्या म्हणते तर ह्या आहेत जानकी वहिनी असं म्हणून सांगते. आणि मग त्याच्यानंतर सगळेजण इथे जानकीकडे बघत असतात. तर जानकी ऋषिकेशला विचारते की नेमकं काय झालं आहे, का म्हणजे काय हवं आहे. तर पोलीस म्हणतात की आम्हाला असा फोन आला होता की नानासाहेबांना कोणीतरी ढकललं आहे आणि म्हणून आम्ही ते चौकशी करण्यासाठी आलो आहे. तर तुम्हाला काही माहिती वगैरे आहे का. तर नाही, मला काही माहिती नाही असं म्हणून इथे जानकी सांगते. आणि मग त्याच्यानंतर पोलीस म्हणतात की बहुतेक आम्हाला कोणीतरी इथे फेक कॉल केला असावा असं म्हणून सांगितल्यानंतर पोलीस निघून जातात. पण जाता जाता ते म्हणतात की नानासाहेब जेव्हा शुद्धीवर येतील त्यावेळी आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही त्यांचं स्टेटमेंट घ्यायला इथे येऊ. आता नानासाहेब शुद्धीवर आल्यावर जानकीचं नाव घेतात का ऐश्वर्याचं नाव घेतात, का नवीनच काहीतरी नाटक इथे तयार केलं जाईल. बघूया, काहीतरी ट्विस्ट देण्यात येतो आहे असं वाटतंय मला. बघूया पुढे काय होणार आहे ते. तर पोलीस म्हणतायत की आम्हाला कोणीतरी खोटा कॉल केला असेल, फेक कॉल केला असेल, ठीक आहे आम्ही जातो असं म्हणून ते पोलीस इथून निघून जातात. आणि पोलीस निघून गेल्यानंतर सुमित्राही विचारतात तू कुठे गेली होतीस. तर जानकी म्हणते देवीला नवस करण्यासाठी गेले होते, नानासाहेब लवकर शुद्धीवर यावेत याच्यासाठी देवीला मी नवस करायला गेले होते, देवळात गेले होते. आणि मग इकडे ऐश्वर्या लगेच म्हणते तुम्ही आता देवळात गेले म्हटल्यावर इकडे सुमित्राही जरा नरमतात. तर इकडे ऐश्वर्या येते तेवढ्या आणि म्हणते म्हणजे देवळातून येता येता तुम्ही पोलिसांना फोन करून आलात का, कारण तुम्हीच इथे नव्हतात पोलीस आले तेव्हा. तर जानकी लगेच म्हणते तुम्ही काहीही काय बोलतेस ऐश्वर्या, तुम्ही कशाला पोलिसांना फोन करून सांगू. तर ऐश्वर्या परत इथे भांडायला लागते आणि म्हणते की हो तुम्हीच असं केलं असेल, कारण तुम्ही खूप खोटं वागताय, हल्ली खोटं बोलताय. आता ह्या दोघींची परत इथे भांडणं चालू झालेत. ती तिला खोटं म्हणते, ही हिला खोटं म्हणते. आणि तेवढ्यात सुमित्राही चिडतात आणि म्हणतात अगं तुम्हाला किती वेळा सांगू तुम्ही भांडू नका, नाना लवकर शुद्धीवर येत नाही आहे, त्यापेक्षा जास्त त्रास याचा होतोय की तुम्ही दोघे सारखं भांडताय. तुम्हाला सांगितलंय ना हॉस्पिटलच्या आवारात इथे भांडू नका म्हणून. सारंग, ऋषिकेश आवरा तुमच्या बायकांना असं ते म्हणतात आणि सुमित्रा इथने निघून जातात. आता बघूया आता तरी त्या दोघी गप्प बसतील का उंदरा मांजरासारखं नुसतं भांडतच बसतील. तर इकडे सुमित्राही चिडून निघून गेल्यात, त्यांच्या पाठीमागून इकडे शर्वरी गेली आहे. त्यामुळे आता बघू पुढे काय होतंय ते. तर सारंग आणि ऐश्वर्यासुद्धा गप्प बसलेत आणि इकडे ऋषिकेश आणि जानकीसुद्धा एकमेकांकडे बघतायत. आता या सगळ्यातून जानकी कधी मार्ग काढते का फक्त ती नानासाहेब शुद्धीवर यायची वाट बघते. बघूया काय होतंय ते. तर इकडे घरामध्ये काही वेगळं चित्र चालू आहे. शेतकरी जे काही आहेत त्यांचे पैसे मागण्यासाठी इथे ऋषिकेश रणदिवे हाय हाय, ऋषिकेश रणदिवे हाय हाय असं म्हणत ओरडत इथे घरात आलेत. तर गुलाब सांगतोय की दादा घरात नाही आहेत, नानासाहेब पडलेत तर ते दवाखान्यात आहेत, तर ऋषिकेश आता तिथे गेलेत. तर ते शेतकरी ऐकत नाही, ते म्हणतात काही काय तुम्ही सांगतायत, ऋषिकेशनं आम्हाला फसवलंय, तो आज आमचे पैसे देणार होता आणि कुठे गेलाय तो, तर ते आम्हाला सांग कुठे गेलाय तो, नाहीतर आम्ही तुझ्या तोंडाला काळो फासतो असं म्हणून त्या गुलाबला इथे धमकी देतात. गुलाब म्हणतो की ठीक आहे मी सांगतो, ते सिटी हॉस्पिटल आहेत ना तिथे गेलेत. तर आता शेतकरी म्हणतात ते जर इकडे येऊ शकत नसेल ना ऋषिकेश घरात, तर आम्हीच तिथे जातो आणि आम्हीच तिथे त्यांच्याशी काय असेल ते बोलतो असं म्हणून शेतकरी ते चिडलेत. शेतकऱ्यांनी आता नानासाहेब पडलेत हा विचार करून तरी गप्प बसायला पाहिजे ना, पण सयाजीरावांनी पेरलेली माणसं आहे ती, त्यामुळे ते गप्प कसे बसतील म्हणून ते आता बघू हॉस्पिटलमध्ये जातो म्हणून गेलेत तरी, आणि हॉस्पिटलच्या आवारात जाऊन काहीतरी गोंधळ घालणार. तर गुलाब आता इथे ऋषिकेशला सांगितलं पाहिजे असा इथे विचार करतो. तर जानकी इथे थांबलेली आहे देवाची प्रार्थना करत. तर ऋषिकेश तिच्यासाठी पाणी घेऊन येतो आणि म्हणतो पाणी पी, तू थकली असशील. तर जानकी इथे म्हणते की मी निर्जळी व्रत केलंय त्यामुळे मी इथे पाणी पिऊ शकत नाही. तर ऋषिकेश म्हणतो तू नानांसाठी एवढं करतेस आणि तुझ्यावरच असा ढकलण्याचा आरोप आला आहे, आई तुझ्यावर इतकी चिडली आहे आणि त्याच्यासाठी मी तुला सॉरी म्हणतो असं म्हणून तो माफी मागत असतो. जानकी म्हणते तुम्ही कशाला माफी मागताय, आई आहेत त्या चिडणारच, त्यांच्या चिडण्याचं मला काही वाटलं नाही, पण मला वेगळंच टेन्शन आलं आहे. आज शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे होते ना आणि त्याचं काय करायचं आता आपण. तर ऋषिकेश सांगतो की चेकबुक तयार आहे घरामध्ये आणि मी घरी जाऊन चेक घेऊन येतो, पैशांची सोय झाली असं तो इथे सांगत असतो. तर गुलाबचा तेवढ्याच इथे फोन येतो आणि ऋषिकेशला तो सांगतो की ऋषिकेश दादा शेतकरी इथे आले होते आणि त्यांनी मला धमकावलं आणि मी त्यांना इथे तुम्ही कुठे आहात ते सांगितले, ते तिकडे हॉस्पिटलमध्ये यायला
निघालेत. आता हे सगळं ऐकल्यानंतर ऋषिकेश शॉक झालाय. ऋषिकेश जानकीला म्हणतो, पैशांची सोय झाली आहे, फक्त चेकबुक घरात आहे ते आणलं पाहिजे आणि मी घरात जाऊन चेकबुक आणतो, तोपर्यंत तू इथे लक्ष दे. जानकी पण म्हणते की ठीक आहे, तुम्ही घरी जावा आणि मी तोपर्यंत इथे आहे. ऋषिकेश घरी जायला बाहेर पडणार तेवढ्या तिकडे नर्स आहे, त्यांनी सांगते की तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलंय. आता ऋषिकेश घरात जाता जाता थांबलाय. बघूया पुढे काय होतंय ते, कारण शेतकरी तर यायला निघाले तिकडे हॉस्पिटलमध्ये आणि जानकीला आता कळत नाही आहे की नेमकं काय झालंय ते आणि नेमकं काय करायचं. ती परत देवीला म्हणते की देवी आई, संकटातून तूच इथनं आम्हाला मार्ग काढ, आम्हाला सावर या संकटातून, असं ती प्रार्थना करते. ऋषिकेश इकडे डॉक्टरांना भेटायला गेलाय तर जानकी आता तिकडे नानासाहेब जिथे ॲडमिट आहे तिथे जायला निघते. बघूया पुढे काय घडणार आहे ते, कारण आता तो अंगारा जो काही आहे तो तिला लावायचा आहे. तर तो अंगारा तिला लावू देतात की नाही, तिला लावू देतात का आणि ऐश्वर्याला लावू देतात, हे बघूया आता पुढे काय होतं आहे ते. कारण सुमित्रा इथे बसलेल्या आहेत तर तिथे ऐश्वर्या येते त्यांच्याजवळ आणि म्हणते की आई मला माफ करा, सॉरी माझं चुकलं, तुम्ही भांडू नका सांगितलं होतं तरी मला इथे माझा तोल सावरला गेला नाही. जानकी वहिनी जे काही वागले आहेत ते बघून ना त्यांच्याबद्दलचा असलेला उरला आदर आहे ना तो माझ्या डोळ्यातून इथून निघून गेलाय, माझ्या डोक्यातून त्यांच्याविषयीचा आदर, आणि त्या समोर आल्या की माझा असा रागराग होतो. सुमित्राई परत विचारतात, ऐश्वर्या तू खरं खरं सांग की खरंच जानकीनं ढकलले का गं नानांना. तर ऐश्वर्या म्हणते की हो आई, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, जानकी वहिनीनीच नानांना ढकलले. सुमित्राई म्हणतात नाही, हे खरं वाटत नाहीये, माझं मन आणि बुद्धी हे मानायला तयार नाहीये. मन सांगतंय की जानकी असं अजिबात वागणार नाही, पण बुद्धी सांगते की हो जानकी आता पितरली आहे, ती हल्ली विचित्र वागते. आणि लगेच ऐश्वर्या या संधीचा फायदा घेते, म्हणते मी तुम्हाला कसा विश्वास पटवून देऊ, तुम्ही माझ्या आईसारखे आहात, मी तुमचीच शपथ घेते आणि सांगते की इथे जानकी वहिनीनीच नाना ढकललंय, तुम्ही बुद्धीचंच ऐका, असं म्हणून जानकीबद्दल विष भरण्याचा प्रयत्न केलेला आहे ऐश्वर्याने आणि तो बहुतेक सक्सेसफुल पण होतोय. सुमित्राईमध्ये म्हणाल्या होत्या की मला डोकं आहे आणि मला ते वापरता येतं, मी तुमच्यासारखी नाही असं त्या म्हणाल्या होत्या जानकीला आणि ऐश्वर्याला. पण ऐश्वर्या जेव्हा हे सगळं काही सांगत असते तेव्हा यांचं डोकं कुठे काम करायचं जातं. ऐश्वर्या परत इथे सांगते की तुम्ही बुद्धीचंच ऐका, कारण आज त्या नानासाहेबांबरोबर जे काही वागल्या आहेत तसंच जर उद्या तुमच्याबरोबर वागल्या तर नाही मला खूप भीती वाटते, असं म्हणून ती एकदम रडल्याचं नाटक करते. ऐश्वर्याने खोटे खोटे 2 थेंब गाळले की खरे वाटतात आणि जानकी खरी रडते तर हे खरं वाटत नाही आहे. काय वेगळाच न्याय नाही का. तर आता जानकी निघाली आहे नानासाहेबांच्या रूमकडे. तर इकडे सुमित्राई तिला अडवतात आणि थांबवत आहेत की कुठे चाललीस तू. तर जानकी म्हणते मी देवळात गेले होते, नवस केलाय, तर नानासाहेबांना अंगारा लावायचा होता आणि म्हणून मी नानांना अंगारा लावायला चालली आहे. तर इकडे ऐश्वर्या लगेच जानकीच्या बाजूला येते आणि आईंना खुणा करून सांगते की नको नको म्हणून सांगा म्हणून. तर इकडे सुमित्राई ऐश्वर्याचंच ऐकतात बरं का, आणि त्या सांगतायत तिकडे तर अंगारा तो तू लावू नकोस, ऐश्वर्याला लावायला दे. तर जानकी म्हणते की अहो आई अंगाराच तर लावायचा आहे. तर तरीसुद्धा सुमित्राई म्हणतात की नको ऐश्वर्याला दे. जानकी अंगारा द्यायला तयार नाही आहे. तर ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणते अंगाराच आहे ना तो, मग द्या ना मी लावते, असं म्हणून ती एकदम अंगारा हात पुढं करते. जानकी ऐश्वर्याकडे आणि सुमित्राईंकडे बघतीये. सुमित्राई सांगतायत अगं अंगाराच आहे ना, तर दे तो. ऐश्वर्या म्हणते अंगाराच आहे ना की दुसरं काही नाही आहे ना, असं म्हणून ती परत एकदा खोटं म्हणजे जानकी खोटी असल्यासारखं मुद्दामून इथे बोलते. आणि मग जानकीचा नाईलाज होतोय, कारण जानकीला सुमित्राईंनी स्वतः सांगितले की अंगारा ऐश्वर्याच्या हातात दे म्हणून. आणि ती 2 मिनटं सुमित्राईंकडे बघत राहिले. नंतर ती जानकी ऐश्वर्याच्या हातात अंगारा देते आणि तेवढ्यात प्रेक्षकांना इथे ऋषिकेश रणदिवे हाय हाय ऋषिकेश रणदिवे असा आवाज येतो आणि मग सगळ्या ह्या जणी उठतात आणि बाहेर जातात. अंगारा तर आता ऐश्वर्याकडे दिलाय, ऐश्वर्या लावणार नाही हे आपल्याला माहिती आहे, पण बघूया पुढे काय होतंय ते. शेतकऱ्यांचा आवाज ऐकून इकडे ऋषिकेश सुद्धा बाहेर होतो. शेतकरी म्हणतात की तू पळून चालला होतास. तर ऋषिकेश सांगतो मी पळून जात नाही आहे, मी घरी जाऊन पैसे घेऊन येणार होतो, चेकची व्यवस्था झाली आणि मी तुम्हाला ते पैसे देणार होतो, पण नानासाहेब इथे आहेत त्याच्यामुळे मला जाता आलं नाही आहे. पण इकडे शेतकरी ऐकायच्या मनस्थितीत नाही आहेत, ते फक्त ऋषिकेश रणदिवे हाय हाय एवढंच म्हणतात आणि तुम्ही पैसे द्या, लवकरात लवकर पैसे द्या, तुम्ही पळून चालला होतात असं म्हणून म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणतात जोपर्यंत तुम्ही आमचे पैसे देणार नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही, असा एकदम त्यांचा आवाज खूप मोठा येत असतो. तोपर्यंत डॉक्टर पण येतात, मेन डॉक्टर तिथले, आणि ते म्हणतात तुमचं काय चाललंय, तुम्ही हॉस्पिटलच्या दारात उभे आहात. तर इकडे डॉक्टर
सुद्धा समजवायचा प्रयत्न करतात की तुम्ही शांत बसा. तर शेतकरी ऐकत नाहीत आणि ते म्हणतात की हा पळून चालला होता आणि आम्ही आता आमचे पैसे घेतल्याशिवाय कुठे जाणार नाही. तोपर्यंत इकडे सयाजीरावांची एंट्री झाली आणि सयाजीराव ते म्हणतात थांबा असं म्हणून. आणि आता सयाजीरावांची एंट्री झालेली बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन नाही, म्हणजे असं आश्चर्य वाटतंय. आणि एकटी ऐश्वर्या मात्र इकडे खुशीत दिसते, कारण त्यांची एंट्री राईट टायमिंगला झाली आहे बरं का. आता ऋषिकेश तेवढाच म्हणतो की सयाजी काका, आता सयाजीराव नेमकं काय करणार? स्वतःच्या हातातून पैसे देणार की अजून आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करणार? हे मोठं आपल्याला ट्विस्ट दिसणार आहे. आता नानासाहेब शुद्धीवर आलेत, ते सुमित्रा इथे म्हणतायत. तर सुमित्रा इथे आले आहेत आतमध्ये नानासाहेबांना भेटायला आणि नानासाहेब त्यांच्या कानात इथे काहीतरी सांगतायत. ते काय सांगतायत ते कळत नाही आहे. तर इकडे जानकी मात्र जोशात येऊन ऐश्वर्याला सांगते की आता काही क्षणात तुझं सत्य सगळ्यांसमोर येईल, पण मला तरी ते वेगळाच डाऊट येतोय. तो डाऊट काय आहे ते बघण्यासाठी आपल्याला सिरियल बघत राहावी लागेल, कारण इथे सुमित्रांच्या चेहऱ्यावर टेन्शन साफ दिसतंय. बघूया पुढे काय होतंय.